की समजा आपला एखादा मित्र असतो जो नवीन गाडी घेतो, मग नवीन घर घेतो, कुठे कुठे फॉरेनला गेला त्याचे फोटो सगळीकडे टाकतो, त्यामुळे आपण खुश होतो. मग सगळेजण विचारायला लागतात की बाबा तू करतोस तरी काय? मग तो सांगतो मी एक MLM ची स्कीम चालवतो, तुम्ही पण माझ्या बरोबर इकडे पैसे लावा, आपण सगळेजण श्रीमंत होऊया. अशा प्रकारे अनेक जण त्या MLM स्कीम मध्ये येतात आणि नंतर कळतं की ह्यांनी जे सगळं केलं होतं ते कर्जाच्या जीवावर केलेलं. कर्ज फेडता येणं याला शक्य नाहीये, त्यामुळे गाडी उचलली गेली, मोठं घर होतं ते जप्त झालं आणि हा माणूस कर्जबाजारी झाला. आता यामध्ये होतं काय, ज्याला एखादा माणूस कर्जबाजारी होतो, इन्सॉल्व्हन्सी प्रमाणे जे काही त्याच्या मालकीचं आहे ते कर्जदार व्यक्ती घेऊ शकतो. पण ज्या वेळेला भांडवली गुंतवणूक किंवा गुंतवणूक म्हणून जे पैसे दिलेले असतात तर गुंतवणूकदारांना काही पैसे मिळत नाहीत, कारण का तर आपण गुंतवणूक करताना रिस्क देखील त्या बदली घेतलेली असते.